हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला परिमाणे हा जो घटक आहे तर त्यावर आधारित आणखी काही उदाहरणं भाग 2 मध्ये पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग 1 मध्ये नवनीत स्वाध्याय 21.1 यामधले प्रश्न पाहिलेत. आजच्या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 21.2 मधले प्रश्न पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा त्यातला पहिला प्रश्न आहे. तर या पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला परिमाणांचं जे रूपांतर करावं लागतं ते रूपांतर समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे किलो, हेक्टो, डेका किंवा डेसी, सेंटी, मिली यांचं एकमेकांमध्ये रूपांतर करण्यासाठी एक तक्ता आहे. तो तक्ता लक्षात कसा ठेवायचा सोप्यात सोप्या पद्धतीनं, तर ते डिस्कशन आपण पहिल्या भागामध्ये केलेले आहे. ते एकदा पहा. म्हणजे मग त्याच्यावर आधारित उदाहरणं सोडवत असताना त्याचं रूपांतर एकमेकांमध्ये करत असताना अगदी सोप्या पद्धतीनं आपण न चुकता ते रूपांतर करू शकतो आणि न चुकता अचूक उत्तर आपण मिळवू शकतो. तर त्याच्यासाठी तो व्हिडिओ पहिल्यांदा पहा. त्याच्यामध्ये रूपांतर करण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचा इथं आपण उपयोग करणार आहोत. तर सुरुवात या पहिल्या प्रश्नापासून आपण करू. हा प्रश्न असा आहे, 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? तर दोरेची लांबी जी दिली ती मीटरमध्ये दिली. ती दोरी 5 ठिकाणी कापलेली आहे आणि कापल्यानंतर जो प्रत्येक तुकडा मिळणार आहे तो किती सेंटीमीटरचा असेल असा प्रश्न विचारलाय. मग सुरुवातीला आपण हे जे 216 मीटर दिले त्याचं रूपांतर इथंच सेंटीमीटरमध्ये करूया. मग 216 मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर त्याला आपल्याला 100 गुणावं लागतं. म्हणजे 21,600 सेमी आपल्याला मिळेल. प्रश्नात आपल्याला जसे दिले की 5 ठिकाणी कापली. हा थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. जर 5 ठिकाणी ती दोरी कापली असेल तर तुकडे 5च होतील असा आपला समज असतो, पण ते तसं नाही. जर एक दोरी आपल्याला दिली असेल आणि ती 1 ठिकाणी कापली तर 2 तुकडे तयार होतात. एक दोरी 2 ठिकाणी कापली तर 3 तुकडे तयार होतात. एक दोरी 3 ठिकाणी कापली तर 4 तुकडे तयार होतात. त्याच पद्धतीनं एक दोरी जर 5 ठिकाणी कापली तर एकूण तुकडे 6 तयार होतात. त्यामुळं 216ला भागताना 6 भागायचं, नाहीतर मग आपलं उत्तर चुकीचं मिळतं. मग 216ला जर 6 भाग घालवला आपण तर 6 18, 3 शिल्लक राहील, 6 36 आणि 0 0. उत्तर येईल 3600 सेमी. तर प्रत्येक तुकड्याची लांबी असणार 3600 सेमी, कारण असे एकूण 6 तुकडे होणार आहेत. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 30 लिटर औषधातून 125 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? आता इथेही लिटरमध्ये औषध दिलंय आणि प्रत्येक बाटलीमध्ये 125 मिलीलिटर भरायचं आहे. मग 30 लिटरचं रूपांतर आपण मिलीलिटरमध्ये करूया आणि त्याच्यासाठी मग लिटरचं रूपांतर मिलीलिटरमध्ये करण्यासाठी आपल्याला त्याला 1000 गुणावं लागेल, कारण 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मग 30 गुणिले 1000 म्हणजेच 30,000 लिटर होतील. आता या 30,000 लिटरचे प्रत्येक बाटलीमध्ये 125 मिलीलिटर भरायचे आहेत. मग इथं 25 जर भाग घालवला तर 25 5 125 आणि अंशामध्ये 25 1 25, 5 शिल्लक राहील, 50 होतील. 25 2 50, 0 0. पुन्हा 5 जर भाग घालवला तर 5 2 10, 5 1 20 0. एकूण बाटल्या भरतील 240, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे, 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूंवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावला तर किती खांब लागतील? आता इथं एक आयताकृती दिलेली आहे, आयताकृती बाग दिलेली आहे. त्याच्यामध्ये चारही बाजूंवर 2-2 मीटर अंतरावर खांब लावायचे. आता ह्याची लांबी 50 आहे. म्हणजे पहिल्यांदा या कोपऱ्यावर 2 कोपऱ्यावर 2 खांब येतीलच. आता ह्या 50 मध्ये 2-2 मीटरचे जर तुकडे केले तर एकूण तुकडे होतील 25. पण 25 तुकडे होण्यासाठी जसं मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं, खांब 24च लावावे लागतील. म्हणजे 24 खांब मध्ये लावले तर त्या लांबीचे 2-2 मीटरचे 25 तुकडे तयार होतील. म्हणजे ते 24 खांब शिवाय हे 2 टोकावर लावलेले 2, म्हणजे लांबीवर 26 एकूण खांब लागणार आहेत. त्याच पद्धतीनं दुसऱ्या त्याच्या समोरच्या बाजूवर सुद्धा 26. आता रुंदीवर, ही जी रुंदी आहे त्याच्यामध्ये किती खांब लागतील तेही बघू. आता याच्यामध्ये दोन्ही लांबींवर 2 खांब लावलेले आहेत, त्यामुळे पुन्हा रुंदी मोजत असताना तिथं खांब लावण्याची गरज नाही, कारण तिथं ऑलरेडी खांब लागलेले आहेत. आता फक्त ही जी रुंदी आहे जी 30 मीटर दिलेत, तर त्या 30 मीटरचे 2-2चे किती भाग तयार होतील तर 15. मग 2-2चे 15 भाग तयार होतील. याचा अर्थ तिथं खांब किती लावावे लागतील तर 14. म्हणजे रुंदीवर, या रुंदीवर 14, त्याच्या विरुद्ध बाजूवर सुद्धा 14, असे एकूण खांब लागतील 26 अधिक 26 2 लांबींवर आणि 14 अधिक 14. 26 अधिक 26 52 अधिक 14 अधिक 14 28.
52 आणि 28 उत्तर येईल 80. त्यामुळे एकूण 80 खांब लागतील. पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. एका शाळेत इयत्ता 1ली ते 10वीची प्रत्येकी एक तुकडी आहे. प्रत्येक तुकडीत 43 विद्यार्थी आहेत. त्यांना 250 मिलीलिटर प्रमाणे दूध देण्यासाठी एकूण किती लिटर दूध लागेल? 4 पर्याय दिलेले. मग एकूण विद्यार्थी संख्या पहिल्यांदा काढूया. 1ली ते 10वी म्हणजे एकूण वर्ग 10 आहेत. प्रत्येक वर्गात 43 विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या काढायला 10 आणि 43चा गुणाकार करायचा, 430 येईल. ही झाली एकूण विद्यार्थी संख्या. आता ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 250 मिलीलिटर इतकं दूध द्यायचं आहे. त्याच्यासाठी 430ला 250 गुणायचं, जे काय उत्तर येईल तेवढं दूध लागेल. मग हा गुणाकार येईल 1,07,500 एवढं मिलीलिटर दूध लागेल. प्रश्नात विचारले किती लिटर दूध लागेल. मग मिलीलिटरचं रूपांतर जर लिटरमध्ये आपल्याला करायचं असेल तर त्याला आपल्याला 1000 भागावं लागेल. म्हणजे उत्तर येईल 107.500 लिटर. आता हा पर्याय कुठं दिला आपल्याला? 107.500 लिटर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 107.5 लिटर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. 107.5 म्हणजेच 107.500. दशांश चिन्हानंतर 5 ही संख्या आहे. त्याच्यावर आता पुढे कितीही शून्य वाढवली तरी त्याची किंमत बदलत नाही, ती 107.5च राहते. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न. 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती? गुणोत्तर काढायचे म्हणजे पहिल्यांदा दोन्ही संख्या किंवा या दोन्ही राशी समान एककात असल्या पाहिजेत. आता ह्यातलं लहान जे एकक आहे ते डेसी आहे. आपण डेकाचं रूपांतर डेसीमध्ये करूया. पहिल्यांदा 2.7 डेकालिटर बरोबर किती डेसिलिटर हे कसं काढायचं? तर त्याला 2.7ला आपल्याला 100 गुणावं लागेल. आता हे 100 का गुणलं तर त्याच्यासाठी सुरुवातीला जसं मी म्हटलं की या घटकाच्या पहिल्या भागामध्ये मी ते सांगितलेलं आहे की एका संख्येला कितीनं गुणलं कितीनं भागलं तर कन्व्हर्जन कशा पद्धतीनं होतं ते एकदा पहा. आपल्याला डेकाचं रूपांतर डेसीमध्ये करायचं असेल म्हणजे डेकालिटरचं रूपांतर डेसिलिटरमध्ये करायचं असेल तर त्याला 100 गुणावं लागतं. मग 2.7 गुणिले 100 उत्तर येईल 270. हे मिळालं डेसिलिटर. म्हणजेच काय तर 2.7 डेकालिटर म्हणजे 270 डेसिलिटर. दुसरी संख्या दिली 45 डेसिलिटर. यांचं गुणोत्तर घ्यायचं म्हणजे 270ला 45 भागायचं. कारण गुणोत्तर कुणाचं कुणाशी घ्यायचं आहे तेही महत्त्वाचं. ज्याचं गुणोत्तर घ्यायचं आहे ती संख्या अंशातच घ्यायची. 2.7 डेकालिटरचं म्हणजेच 270 डेसिलिटरचं गुणोत्तर घ्यायचं आहे, त्यामुळे ती संख्या अंशात घ्यायची आणि या 270ला आपल्याला 45 भागायचं आहे. इथं पहिल्यांदा 9 भाग जाईल. 9 45, 9 त्रिक 27 शून्य, पुन्हा 5 एके 5, 5 एके 30. उत्तर येईल 6/1 म्हणजे गुणोत्तर असेल 6 सेक. हे आपलं उत्तर जे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. 3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावलेली आहेत आणि अंतर दिले 3 किलोमीटर. मग पहिल्यांदा आपण या 3 किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करूया. म्हणजे 3 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 3000 मीटर. तर एवढ्या अंतरावर झाडं लावायची आहेत. मग ही रस्त्याच्या दुतर्फा आहेत आणि प्रत्येक 10 मीटरवर आहेत. मग प्रत्येक 10 मीटरवर जर झाडं लावायची असतील तर एकूण किती झाडं बसतील हे काढायला या 3000ला 10 भागू म्हणजे शून्याला शून्य जाईल 300 आणि शेवटचं एक झाड आपल्याला त्याच्यात एक्स्ट्रा काउंट करावं लागतं. त्यामुळे 301 होतील. 300 अधिक 1 म्हणजेच 301. ही झाडं रस्त्याच्या एका बाजूला झाली म्हणजे डाव्या बाजूला. तितकीच झाडं उजव्या बाजूला सुद्धा लागणार आहेत. त्यामुळे एकूण झाडांची संख्या होईल 301 अधिक 301 म्हणजेच 602. तर हे आपलं उत्तर दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. इथं पर्याय आपल्याला 300 आणि 600 दिसतोय, तो फसवा पर्याय आहे. आपल्याला असं वाटतं की 3000 मीटर आहे, 10 मीटर अंतरावर झाडं लावायची आहेत म्हणजे 3000ला 10 भागलं तर 300 उत्तर येईल. रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे 600 उत्तर येईल कदाचित, पण ते चुकीचं आहे कारण एक झाड एक्स्ट्रा शेवटी काउंट होतं. म्हणजे एक उदाहरण आपण असं साधं घेऊया की समजा हे 10 मीटर अंतर आहे समजा आणि 2-2 मीटर अंतरावर झाडं लावायची आहेत. मग इथं पहिलं झाड लागेल, 2 मीटरवर दुसरं, पुन्हा 2 मीटरवर तिसरं, पुन्हा 2वर चौथं, पुन्हा 2वर 5वं आणि 6वं. म्हणजे एकूण हे अंतर 10 मीटर जरी असलं याचे
5 समान भाग 2-2 मीटरचे जरी होत असले तर एकूण झाडांची संख्या मात्र 1, 2, 3, 4, 5, 6 झाली, म्हणजे एक झाड एक्स्ट्रा. त्याच लॉजिकनं इथं सुद्धा जरी 10-10 मीटरचे 300 तुकडे होणार असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये शेवटचं एक झाड एक्स्ट्रा असतं, म्हणून आपण 301 तिथं घेतलेलं आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला 301, तसंच रस्त्याच्या उजव्या बाजूला सुद्धा 301, म्हणजे उत्तर येणार 602. हा पुढचा प्रश्न. एका शाळेची सहल शनिवारी मध्यान्हपूर्व 6:30 वाजता निघाली. ती दुसऱ्या दिवशी रविवारी मध्यान्होत्तर 8:15 वाजता परत आली. तर सहल एकूण किती तासांची झाली? आता इथं शनिवारी मध्यान्हपूर्व 6:30 म्हणजे सकाळी 6:30 वाजता ती बस निघालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8:15 वाजता ती परत आलेली आहे. आता इथं शनिवारी सकाळी 6:30 पासून रविवारी सकाळी 6:30 पर्यंत असे 24 तास होतील आणि रविवारी सकाळी 6:30 पासून संध्याकाळी 6:30 पर्यंत 12 तास होतील आणि त्याच्या पुढं रविवारी संध्याकाळी 6:30 पासून संध्याकाळी 8:15 मध्यान्होत्तर म्हणजे 8:15 संध्याकाळी ती बस परत आली. मग 6:30 पासून 8:15 पर्यंत ही वेळ किती आहे? तर 1 तास 45 मिनिटं. म्हणजे मग एकूण प्रवास किती तासांचा होईल? तर 24 आणि 12 36 अधिक 1 37 एवढे तास होतील आणि 45 मिनिटे होतील. आता हा पर्याय आपल्याला पर्यायात कुठंच दिसत नाही. 37 तास आणि 45 मिनिटं. पण हेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असं लिहिता येईल 37.304, म्हणजे 37 पूर्ण संख्या आणि 304 म्हणजेच एका तासाचा 304 भाग म्हणजेच 45 मिनिटं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये जे दिले 37.304 तास हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न. एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे 4 तास 15 मिनिटात पोहोचते. जर ती गाडी मध्यान्हपूर्व 11:15 वाजता निघाली असेल तर ती पुणे येथे किती वाजता पोहोचेल? गाडी मध्यान्हपूर्व 11:15 म्हणजे 11:15 निघालेली आहे आणि ती वेळ घेते 4 तास 15 मिनिटं. ह्याच्यामध्ये सरळ 4 तास 15 मिनिटं मिळवू. मग 15 आणि 15 30 आणि 11 आणि 4 15. जर 24 तासाचं घड्याळ आपण विचारात घेतलं तर 15:30 म्हणजेच 3:30 मिनिटं म्हणजे 3:30. हा पर्याय कुठे दिला आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये मध्यान्होत्तर 3:30 वाजता ती बस पुणे येथे पोहोचेल. हा पुढचा प्रश्न. एका आठवड्याची मिनिटे किती? आता एका आठवड्यामध्ये दिवस असतात 7, एका दिवसात तास असतात 24. मग आठवड्याचे एकूण तास किती? तर 24 गुणिले 7 हे झाले आठवड्याचे एकूण तास. आपल्याला पाहिजेत मिनिटं. मग एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग 24 गुणिले 7 एवढ्या तासांमध्ये मिनिटं किती हे काढायला त्याला परत 60 न गुणायचं. 24 गुणिले 7 गुणिले 60 या सर्वांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 10,080. एवढी मिनिटं असतील एका आठवड्यामध्ये, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 6 तास 9 मिनिटे 36 सेकंद याचे तासात रूपांतर करा. तर 6 तास आणि वर ही मिनिटं आणि सेकंद आहेत म्हणजे 6 पूर्णांक काहीतरी उत्तर असणार आहे. मग आता आपल्याला पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्येच फक्त दिसते. पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे काय याचं उत्तर असू शकत नाही, कारण 6 तास पूर्ण आहेत म्हणजे 6 पॉईंट त्याच्या पुढं काहीतरी असणार आहे. मग आता ह्याच्यासाठी आपण सर्वात लहान जे एकक आहे तास मिनिट आणि सेकंद याच्यामधलं जे सेकंद आहे प्रत्येकाचं रूपांतर सेकंदात करूया. म्हणजे 6 तास म्हणजे किती सेकंद? तर 6 गुणिले 60 गुणिले 60. मग हा सर्वांचा जर गुणाकार केला तर तो येईल 21,600. त्याच्यानंतर 9 मिनिटं म्हणजे किती सेकंद? तर 9 गुणिले 60 म्हणजे 540 आणि वरचे 36 सेकंद आहेतच. ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ह्या सगळ्याचं रूपांतर फक्त सेकंदामध्ये होईल, जे असेल 22,176. आता याचं रूपांतर पुन्हा तासात करायचं म्हणजेच काय? याला 60 गुणिले 60 न भागायचं, कारण सेकंदाचं रूपांतर मिनिटात करण्यासाठी 60 न गुणायचं, सेकंदाचं रूपांतर मिनिटात करण्यासाठी 60 न भागायचं आणि मिनिटाचं पुन्हा तासात करण्यासाठी आणखी 60 न भागायचं. तर हा भागाकार जर केला तर उत्तर येईल 6.16, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न. दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा हे दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध दिशेत असतील? तर इथं हा
ही जी संकल्पना आहे ती थोडीशी आपल्याला समजून घ्यावी लागेल. हे जर घड्याळ असेल, त्या घड्याळात 3 वाजतात म्हणजेच तास काटा 3 वर असतो आणि मिनिट काटा असतो 12 वर. याचा अर्थ या दोन्हीच्या मध्ये 90 अंशाचा कोन असतो. आता प्रश्न असा विचारलाय की 3 आणि 4 यांच्या दरम्यान किती वाजता ते काटे एकमेकांच्या विरुद्ध असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये कोन होईल 180 अंशाचा. आता जर हा 90 अंशाचा कोन असेल आणि हळूहळू तो मिनिट काटा पुढे पुढे येत असताना तो मिनिट काटा ज्या वेळेला तास काट्यावर येईल त्यावेळेस 0 अंशाचा कोन होतो आणि तिथून पुढे आपल्याला 180 मोजायचे. म्हणजे या मिनिट काट्याला हे 90 अंश पार करायचे आहेतच, त्याच्या पुढे आणखी 180 कव्हर करायचे आहेत. याचा अर्थ इथं मिनिट काट्याला एकूण किती अंशाचा कोन पार करावा लागेल, तर सुरुवातीचे 90 अंश अधिक 180 म्हणजे एकूण 270 अंशाचं माप या मिनिट काट्याला कव्हर करायचं आहे. हे आता तात्पुरतं लक्षात ठेवू. आता इथं मिनिट काटा आणि तास काटा एका मिनिटामध्ये किती अंशाचा कोन पार करतो हे आपल्याला काढावं लागेल. मिनिट काटा जो आहे तो एका मिनिटामध्ये 6 अंशाचा कोन पार करतोय आणि तास काटा कमी वेगाने जात असतो, जो फक्त 0.5 अंश इतकंच अंतर कव्हर करतो एका मिनिटामध्ये. आता हे 6 अंश का, तर पहा, ह्या घड्याळामध्ये एकूण 60 मिनिटं आहेत आणि हे वर्तुळ आहे घड्याळ, म्हणजेच वर्तुळाचं अंशात्मक माप असतं 360 आणि एकूण मिनिटं 60 असल्यामुळं एका मिनिटामध्ये तो जो मिनिट काटा आहे तो किती अंशाचा कोन करतो हे काढण्यासाठी 360ला 60 भागायचं, उत्तर येईल 6. म्हणून मिनिट काटा जो आहे तो एका मिनिटामध्ये 6 अंश इतका कोन तो पार करतो किंवा इतक्या मापाचा तो कोन करतो. त्याच पद्धतीने तास काटा 0.5 अंश. मग आता ज्या वेळेला हा मिनिट काटा पुढे सरकेल त्यावेळेला तास काटा काही जागेवरच थांबणार नाही, तो सुद्धा पुढे सरकणार आहे, फक्त त्याचा स्पीड कमी आहे. मग या दोन्हीचं रिलेटिव्ह स्पीड कसं असेल, तर ते काढायला 6 मधून 0.5 वजा करायचं, उत्तर येईल 5.5 अंश. आता हे जे रिलेटिव्ह आपल्याला त्या कोनाचं माप मिळालं, म्हणजे तास काटा पुढे जात असताना तास काटा पुढे जातोय हे गृहीत धरून मिनिट काट्याला किती अंतर पार करायचं आहे, तर ते 5.5 अंश आणि असा किती कोन करायचं तर 270. मग त्या 270ला 5.5 न भागायचं, आपल्याला आपलं उत्तर मिळेल. तर ही सोपी पद्धत आपण लक्षात ठेवू. इथं मग 270 अंश आहे, छेदातले दशांश चिन्ह जर काढलं तर 55 होतील. ते दशांश चिन्ह काढल्याबद्दल अंशात एक संख्या म्हणजेच एक शून्य वाढवायचं. मग इथं 5 न भाग घालू, 5 एके 5, 5 एके 5. अंशात सुद्धा 5 5 25, 2 शिल्लक राहील, 5 चूक 20 आणि 0. 540 छेद 11 असं उत्तर मिळेल. आता ह्या 540ला जर 11 न भाग घालवलं तर पूर्ण भाग जाताना 11 चूक 44, शिल्लक 10 राहतील, 100 झाली संख्या. परत 11 9 99, एक शिल्लक राहील, ते अंशात लिहू आणि छेदामध्ये 11. तर 49.1/11 याचा अर्थ 3च्या पुढं एवढी मिनिटं त्याला पार करावी लागतील, कारण तो जो कोन झालाय एका मिनिटामध्ये जर 5.5 अंश इतकं रिलेटिव्ह स्पीड जर असेल, तर ज्यावेळेला 270 अंशाचा कोन तो मिनिट काटा पार करेल त्यावेळेला घड्याळामध्ये 3च्या पुढं 49.1/11 इतकी वेळ झालेली असणार. मग 3 वाजून 49.1/11. मग हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. खरं तर इथं 3 वाजून 49.1/11 असं पाहिजे होतं असं मला वाटतंय. तर आपण केलेल्या कॅल्क्युलेशननुसार मला हा पर्याय क्रमांक 4 बरोबर वाटतंय. इथं 1 पाहिजे होतं, त्यामुळे माझ्या कॅल्क्युलेशननुसार हे मला बरोबर वाटते. तरी सुद्धा तुम्ही आणखी कुठं हे उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते की पहा आणि ते उत्तर तुमचं कन्फर्म करा. माझ्याकडून चुकीचं उत्तर जायला नको असं वाटतं, त्यामुळे मी ह्याबाबत जास्त कन्फर्म नाही. तरी सुद्धा या सोडवलेल्या ॲनालिसिसवरून मला असं वाटतं की इथं जर पर्याय 1 असतात तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलं असतं. तरी सुद्धा तुम्ही इतर काही ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळते का पहा. माझ्या अंदाजानुसार हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात. मग एक दिवस त्याचं तासात रूपांतर जर केलं तर 24 तास. एक दिवस याचा अर्थ 24 तास. आपल्याला सेकंदात रूपांतर करायचं, मग 24चं मिनिटात रूपांतर करायला 60 न गुणायचं, त्याचं पुन्हा सेकंदात रूपांतर करायला आणखी 60 न गुणायचं, म्हणजे 24 गुणिले 60 गुणिले 60 उत्तर येईल 86,400 सेकंद. म्हणजे एका दिवसात एकूण 86,400 सेकंद असतील.
जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, थुंबा येथे रॉकेट सोडण्याच्या केंद्रातून संध्याकाळी एक रॉकेट सोडले, ते एका सेकंदात 12 किलोमीटर वेगाने जाते, तर ते रॉकेट संध्याकाळी 4:32 ते 4:45 वाजेपर्यंत किती अंतर गेले? तर 4:32 ही एक वेळ आहे. तिथून 4:45 म्हणजेच 4:45. मग एकूण किती कालावधी हा? 4:32 ते 4:45 एकूण कालावधी आहे 13 मिनिटांचा. आणि त्याचा वेग जो आहे तो सेकंदात दिला आहे. एका सेकंदात 12 किलोमीटर. मग 13 मिनिटं म्हणजे किती सेकंद हे काढायला 13ला आपण 60 न गुणतो, कारण 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 13 संग 78, 780 सेकंद होतील. आता एका सेकंदात 12 किलोमीटर जाते, तर 780 सेकंदात किती जाईल ते काढायला 780ला 12 न गुणायचं. हा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 9360 किलोमीटर. तर इतकं अंतर ते पार करून जाईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न आहे, एका घड्याळात 9:08 व 11:07 कमी या दोन्ही वेळा एकच असतील, तर त्या घड्याळात किती वाजले असतील? आता इथे एक एक पर्याय आपण बघू. पहिला पर्याय 9:40 हे आपलं उत्तर आहे का बघूया. आपण 9 वाजून हा भाग कॉमन आहे, त्यामुळं फक्त 8x आणि 40 यांचं कंपॅरिझन करू. म्हणजे 8x ची किंमत 40 असेल तर x ची किंमत असणार 5, कारण 8×5 = 40. मग असं जर असेल तर 9:40 असं टायमिंग होत असताना x ची किंमत 5 असेल, तर 11:07 कमी, याचा अर्थ 7 × 5 म्हणजेच 35 मिनिटं कमी. 11:35 कमी म्हणजे त्या घड्याळात वेळ असणार आहे 10:35, आणि यानुसार वेळ होते 9:40. ही वेळ एकच आहे का? नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 नाही. आता दुसरा पर्याय चेक करूया. इथं दिले 10:30 म्हणजे 9:08 आणि पर्यायात 10:30 दिले, म्हणजे 1 तास इथं वाढला, म्हणजे त्या 1 तासाबद्दल हे 60 मिनिटं आणि ही 30, म्हणजे उत्तर येईल 90 मिनिटं. मग 8x आणि 90, x न 90ला पूर्ण भाग जातच नाही, त्यामुळं हे सुद्धा आपलं उत्तर असू शकणार नाही. तिसरा पर्याय बघू. 9:56. इथं 56 बरोबर 8x हे जर आपण इक्वेट केलं तर x ची किंमत मिळेल 7. मग 11:07 कमी म्हणजेच काय? 7 7 49 मिनिटं कमी. मग 11:49 कमी ही वेळ मग या पर्यायासाठी कशी होईल? तर 10:11 अशी ती वेळ होईल. 10:11 आणि 9:56 याच्यामध्ये सुद्धा तफावत दिसते. ह्या दोन्ही वेळा वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार पर्याय क्रमांक 3 सुद्धा आपलं उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 4च उत्तर आपलं असलं पाहिजे. बघूया आपण. 10:04 म्हणजेच 9:08 होतात का? 10:04 म्हणजे 9 पासून 10 पर्यंत ही 60 मिनिटं अधिक एक्स्ट्राची 4, 64 मिनिटं. मग 8x बरोबर 64 असेल तर x ची किंमत 8 होईल. आता 11:07 याच्यामध्ये 7x ठिकाणी x ची किंमत जर 8 ठेवली तर 8 7 56, म्हणजे 11 वाजायला 56 मिनिटं कमी हीच वेळ आपण अशी दाखवू शकतो 10:04. आणि इथं सुद्धा तीच वेळ दिलेली आहे 10:04 आणि 9:08 म्हणजे सुद्धा तीच 9:64 म्हणजेच काय? 60 मिनिटं झाल्यानंतर 10 वाजणार आणि 10च्या पुढे आणखी 4 मिनिटं, म्हणजे 10:04 हीच वेळ मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, राहुल पहाटे 4:45 वाजता अभ्यासाला बसला. त्याने दुपारनंतर 1:30 वाजता अभ्यास थांबवला, तर त्याने किती वेळ अभ्यास केला? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता सकाळी 4:45 म्हणजेच 4:45 या वेळेला तो अभ्यासाला बसलाय. दुपारी 1:30 वाजता अभ्यास थांबवला. 1:30 म्हणजेच 1:30. आता 1:30 मधून 4:45 वजा करूया. पण 1:30 मधून 4:45 वजा आपण करू शकत नाही, कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येणार नाही आपल्याला. मग याच्यासाठी या दोन्हीचं रूपांतर आपण 24 तासाच्या घड्याळामध्ये करू. म्हणजे सकाळी 4:45 24 तासाच्या घड्याळात 4:45च राहतील. मात्र दुपारचे 1:30 याचे 24 तासाच्या घड्याळामध्ये होतील 13:30. मग 13:30 4:45 वजा करू. आता इथं पुन्हा एकदा 30 मधून 45 वजा होत नाहीत. मग इथं काय करूया, हे 13 जे तास आहेत त्याच्याऐवजी 12 घेऊ
आणि मग 1 तास जो कमी केला आहे तर तो 1 तास म्हणजेच 60 मिनिटं ती उजव्या बाजूला मिनिटामध्ये मिळवू. म्हणजे 30 अधिक 60 मिनिटं उत्तर येईल 90 मिनिटं. आता 90 मधून 45 वजा होतील. 90 वजा 45 45 आणि 12 वजा 4 8. तर एवढा वेळ त्यांना अभ्यास केला जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.